आज आपण सगळ्या गवारसिंगाच्या उबालून भाजी बनवू। तर मी ह्या गवारसिंगा घेतल्या, याले दोन्ही साइडून चांगले वाक काढून घेतली आणि आता याला कुकर मध्ये एक सिटीसाठी लावू आपण शिजवायला। तर गवारसिंगा आता आपण छान धुतल्यात बघा, पाणी तरी थोडासा ठेवला, कुकर मध्ये घालून घेऊ सगळ्या। ह्या अर्धा किलो असतील गवारसिंगा, आकरी पाणी आहे, या प्रकारे कुकर मध्ये घालून घेऊ। तर आता आपण लोट्यात पाणी घेतला, पाणी घालून घेऊ। बघू याच्यात शेंगा जास्त पण नाही, हो झारीभरच्या थोडासा कमी आहे, एवढा मी पाणी घातलं आहे। हो बघा एवढा, आणि या शेंगा ठेवल्या। जास्त पाणी घातलं ते वरती येतात। तर आता आपण त्याच्यात हळद टाकू आणि आपल्याला लागण्यानुसार तिखट टाकू, 2 चमच टाकत आहे मी, आणि नमक घालू। नमक चवीला जेवढा लागते 2 चमच तिखट, हे आता मिक्स करून छान। तर बघा गाईस, आपण सगळं तिखट मीठ मिक्स केलो। आता आपण कुकर लावून घेऊ। तर कुकर लावून घेऊ। तर आता कुकरवर 1 किंवा 2 शिट्या येतपर्यंत आपण वाट पाहू। तो ही आपली पहिली शिटी, म्हणजे हे आपली पहिली शिटी, सॉरी ही आपली दुसरी शिटी, हे दुसरी शिटी झाली आहे। आता हवा काढून घेऊ। तर बघा आपल्या शेंगा मस्त शिजल्या आहेत, याच्यामध्ये सगळं तिखट मीठ वगैरे घुसला, शेंगामध्ये सगळं तिखट मीठ वगैरे घुसलेलं आहे। तर आता आपण याला तडका देऊ। तर कुकर मधून शेंगा काढून घेतलं आपण, त्यासाठी मी तडक्यासाठी साहित्य सांगत आहे। लसूण, टमाटर आणि धनिया आणि हिरवे कांदे, सगळे वाटलं तर घाला, नाही तर आपल्या परिस्थितीनुसार टाकू शकतो आपण। तर मी आता कमी तेलाचीच भाजी करते, याच्यात थोडंसं तेल आहे, मंचुरियनची कढई आहे, तर मी 1 टिल्ली अजून टाकत आहे। तर थोडा कमी, आपल्या भाजी पुरता कमी, थोडा जास्त तेल घालायचं। तिळल्या चांगल्या भाजल्या, कांदा सुद्धा घालून घेऊ। आणि त्यात थोडीशी हळद घालू आपण, त्याच्यामध्ये घातलंच होतं पण कलर हलकं छान वाटतं याच्यात। हळद घातली की टमाटर घालून घेऊ, हलके, जास्त शिजवायचे नाही, हलके हलके शिजवू। तर थोडे हलके टमाटर पकले की आपण हे टाकून घेऊ शेंगा गवार, आणि याला छान मिक्स करून घेऊ। तर बघा सगळे हलकं मिक्स करून झाल्यावर आता त्याला 2 मिनिटं शिजू देऊ झाकून, मीडियम आचवर। तर एक वाफ लावली मी झाकून। तर हा पाणी आहे आपला मगांचा, त्याच्यातला वाटलेला। तर आता आपली इच्छा असली तर घालायची, नाही तर तुरपुडी बनवायची। तर माझ्या घरवाल्याला तुरपुडी भाजी चालत नाही, हस्बंडला, तर मी याच्यामध्ये पाणी घालून घेते ते गवारसिंगाच्या। पाणी घातल्यानंतर 1 उकळी येऊ छानपैकी, वाटलं तर आपण आटवू शकतो, लागते तेवढं आपल्याला ठेवू पाणी। तर आता 1 उकळी येऊ देऊ झाकून छान फुल पॉवरवर। तुम्हाला तर माहिती आहे मी मगानीच तिखट मीठ सगळं टाकलं होतं, वाटलं तर तुम्हाला थोडं थोडं टाकूसं वाटलं तर टाकू शकता। तर बघा पाणी पूर्ण आटलेलं आहे, हलका ठेवते कारण यांना थोडं रसाचं आवडते। बघू शकता कमी तेलात किती मस्त आणि जबरदस्त भाजी झाली आहे, खायला खूप टेस्टी वाटते। या प्रकारे नक्की तुम्ही बनवून बघा, तुम्हाला खूप आवडेल।
बघा आता आपली भाजी पूर्ण झाली आहे. बघा रस्सा पण तेवढा नाही राहिला, थोडंसाच आहे, हलका ठेवलो त्यांच्यासाठी म्हणून. बघा छान शिजली पण. आता आपण सांबार घालून घेऊ. माझ्या नवऱ्याला सांबाराची डंटल आवडत नाही, पुरे सांबाराची डंटल काढून फेकून टाकते. आणि मला सांबाराची डंटल खूप आवडतात भाजीत टाकायला. आणि यांना पत्ते, त्यांनी काढून दिला सांबार, पूर्ण पत्ते पत्ते. तर बघा गाईज, बाय. आवडली तर लाईक करा, शेअर करा, नक्की कमेंट करा. बनवून बघा या प्रकारे, नक्की तुम्हाला आवडेल ही रेसिपी. बघा.